Good morning, dear students of SYBA English Special. I, Professor Santosh Kumar Patil, heartily welcomes on you on my YouTube channel SM Academy Learning Language and Literature. Dear students, we are learning 16th century English literature. Under that, we have 6 metaphysical poetry, and we have completed 4 metaphysical poetry in offline mode, through offline mode in the class, and even through online mode on my SM Academy YouTube channel. मी त्याच्यावर वर्गात सुद्धा सगळं शिकवलेलं आहे, आणि त्याचं रिपीटेशन जे विद्यार्थी वर्गामध्ये येऊ शकत नाही काही अपरिहार्य कारणास्तव, त्यांच्यासाठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण आपण करत आहोत. आज आपण शेवटची कविता रिझन सर फिलिप सिडनी यांनी लिहिलेली ही जी छोटीशी कविता आहे ही शिकणार आहोत. इट इज लव सॉनेट and it is taken from the poem collection of Sir Philip Sidney, Astrophel and Stella. ॲस्ट्रोपेल अँड स्टेला हे जे सर फिलिप सिडनींनी एक पोएटिक व्हॉल्यूमचं कलेक्शन लिहिलेलं होतं, त्याच्यातनं ही कविता घेतलेली आहे. आता रिझन म्हणजे तर्क, एखादं रिझन. आता इथे काय आहे, इथे कवी तर्क आणि प्रेम, रिझन अँड लव यांच्यामध्ये डिबेट करतो आहे. हू इज सुप्रीम अँड सुपिरियर? In this poem, Philip Sidney is making a debate, argument between reason and love. Reason म्हणजे तर्क आणि लव प्रेम यांच्यामध्ये वादविवाद किंवा डिबेट करतो आहे. कारण रिझन असं म्हणतं लव अँड इट्स सेल्फ इज अ फॉली, इट इज अ फ्रॉड, इट इज जस्ट नॉट गुड, काही कामाचं नसतं असं रिझन म्हणतं. करिअर सक्सेस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ह्युमन बिईंग असं रिझन म्हणतं. नॉलेज. पण प्रेम म्हणतं प्रेमच अंतिम सत्य आहे, ते सगळ्यात ग्रेट आहे. तर प्रेम आणि रिझन यांच्यामधली ही डिबेट कवी या छोट्याशा सॉनेटमध्ये मांडत आहे. नाउ सी द व्हॉट डज द पोएट सेज. काय कवी म्हणतो ते पहा. रिझन इन फेथ थाऊ आर वेल सर्ड. तुला वाटत असेल की रिझन इज अ सुप्रीम. द पोएट सेज टू ॲस्ट्रोपेल, यू थिंक दॅट रिझन इज अ सुप्रीम, दॅट स्टील. आणि हे आजसुद्धा अनादी काळापासून आजपर्यंत उलस्ट ब्रॅबलिंग म्हणजे क्वारलिंग, भांडण करणे, तर्काचा भांडणाचा मुद्दा राहिला आहे. वेदर रिझन इज सुप्रीम और वेदर लव इज सुप्रीम. बी विथ सेन्स अँड लव इन मी. He said that since a long time it is a part of debate, it is a topic of debate between reason and love, who is supreme. With sense and love in me, I rather wish thee climb the Muses hill. Muses hill is a point that is refer in Bible. बायबलमध्ये सांगितलेला एक पॉईंट आहे. म्युसेस म्हणजे प्रेमाची देवता. त्या टेकडीवर जाऊन तू पहा, तेव्हा तुला कळेल वेदर रिझन इज सुप्रीम और द लव इज सुप्रीम. इट इज हिअर सजेस्टेड ॲज अ लव पॉईंट. ओके, लव पॉईंट असतात ना, जसं म्हणजे एखाद्या नेचरच्या ठिकाणी देअर यू विल फाइंड अ डिफरंट टाईप पीपल डुईंग समथिंग डिफरंट. देअर यू विल फाइंड वेदर रिझन इज सुप्रीम और लव इज सुप्रीम. ही से दॅट लव इज सुप्रीम. आणि जर तुला त्याच्यावर भरोसा नसेल, और रीच द फ्रूट ऑफ नेचर चॉईसेस्ट ट्री. दिस रेफरन्स इज टेकन फ्रॉम द बायबल अँड इट हॅज द रेफरन्स ऑफ द गार्डन ऑफ ईडन गार्डन ऑफ हेवन, दॅट इज इन पॅराडाईस लॉस. जॉन मिल्टनच्या पॅराडाईस लॉचा याच्यामध्ये संदर्भ आहे. तिथे एक झाड होतं, त्या झाडाचं फळ खाल्ल्यानंतर माणसाला बंदी घातली होती, आणि ते फळ जर घातलं तर माणसामध्ये सगळ्या प्रकारचे विकार येणार होते, ज्ञान येणार होतं. तर तसं पोएट ॲस्ट्रोपोल सेज टू रिझन, तुला जर ज्ञान हवं असेल तर गो टू दॅट नेचर चॉईसेस्ट ट्री, म्हणजे दॅट ट्री दॅट इज द फॉरबिडन ट्री मेन्शन केलेलं होतं ते. किंवा ऑर सीक हेवन्स कोर्स और हेवन्स इनसाइड टू सी. If you want to get more knowledge about love, then go to heaven, see the heaven, because you know there is a one simple story. तुम्हाला हे समजण्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगतो मित्रांनो. रेफरन्स असा आहे, परमेश्वराने जेव्हा ही पृथ्वी तयार केली तेव्हा त्याच्यामध्ये ॲडम अँड यू वेअर द फर्स्ट कपल ऑन दिस प्लॅनेट.
त्यांना स्वर्गात जागा दिलेली होती देवाने. तुम्ही ह्या पृथ्वीचे या जगाचे स्वर्गाचे मालक आहेत असं सांगितलेलं होतं. दे वर द ओनर प्रॉपायटर. त्यांच्यासाठी सगळं काही फ्री होतं. दे डोंट हॅव एनी व्हॉइसेस. माणसामध्ये जे 5 व्हॉइसेस असतात ते त्यांच्यात नव्हते. फक्त देअर वॉज अ वन लिटल कंडिशन. तिथं एक छोटीशी कंडिशन होती की त्या ईडन गार्डनमध्ये एक झाड होतं. त्या झाडाला एक फळ होतं. द गॉड हॅज ऑर्डर डू एनिथिंग इन दिस हेवन. इथं सगळं काही तुम्ही करा बट डोंट ईट दॅट फ्रूट ऑफ फॉर्बिडन ट्री. फॉर्बिडन म्हणजे बंदी घातलेलं. त्या झाडाचं फळ घालू नका, असं खाऊ नका असं सांगितलं होतं. ते सगळे पाळायचे, पण सैतानाला ते सहन झालं नाही. आणि सैतान म्हणजे सटान, तो एके दिवशी सापाच्या रूपामध्ये आला आणि बोलू लागला. आणि त्या कपलमधली जी ईव स्त्री होती तिला त्याने गोड बोलून बोलून फसवलं. तू सुंदर अमकं डमकं, ती मोठी स्टोरी, ते जाऊ द्या. आणि तिला ते फळ खायला लावलं. तिने ते फळ खाल्ल्याबरोबर तिच्यामध्ये सगळे विकार आले. ती स्वर्गातनं तिची रवानगी पृथ्वीवर होणार होती. जेव्हा ॲडम आला आणि त्याला हे कळालं की हिने माझं पण ऐकलं नाही, कुणाचंच ऐकलं नाही, हिने चूक केली, त्याचा तर काही दोष नव्हता, तो स्वर्गात राहू शकत होता. पण त्याने ईववर असलेल्या प्रेमापोटी त्याने सुद्धा ते फळ खाल्लं. आणि तेव्हापासून माणसाची रवानगी स्वर्गातनं पृथ्वीवर झाली. म्हणजे दॅट ॲडम एट द फ्रूट ओनली आउट ऑफ लव. प्रेमामुळे त्याने खाल्लं. ऑल्दो ही हॅज कमिटेड नो मिस्टेक. त्याने काही चूक केलेली नव्हती. द मिस्टेक वॉज कमिटेड बाय यू बट ही लव्ड यू बाय हार्ट. पण तो हृदयापासून प्रेम करायचा म्हणून त्याने ते फळ खाल्लं. मग इथे तर्क कामाला येत नाही. का बरं खाल्लं, त्याचा तर काही दोष नव्हता, काय संबंध होता, ज्याने खाल्लं त्यानेच जायला पाहिजे होतं. दिस इज द रिझन. बट द लव इज अ सुप्रीम अँड आउट ऑफ द लव टू यू ही एट दॅट फ्रूट. म्हणून इथं कवी हा रेफरन्स देऊन म्हणतो रिझनच्या जागेवर योग्य जरी असलं बट इट कॅनॉट सरपास लव. व्हाय शुड थाऊ टॉईल अवर थॉर्नी सॉईल टू टील. तो काय म्हणतो, आय लव टू स्टेला बाय हर्ट. जसं त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं ना तसं माझंसुद्धा स्टेलावर तसंच प्रेम आहे. तुझं रिझन काहीच काम करणार नाही. म्हणून तू इथे आमच्या बंजर जमिनीवर मशागत करू नको. कारण बंजर जमिनीवर किती बी मशागत केली तर हिरवं होत नाही. तसं आमची प्रेमाची जमीन एवढी पक्की आहे, तू इथं काही पण तर्क लावले, कुतर्क लावले तरी तू सक्सेस होणार नाही. बिकॉज वी आर इन लव बाय हार्ट. आम्ही असं म्हटलं जातं, दोज हू आर इन लव दे आर मॅड इन लव, दे डोंट सी एनिथिंग. त्यांना काही चांगलं वाईट दिसत नाही. तसा प्रकार इथे आहे. म्हणून पुढे कवी म्हणतो लिव्ह सेन्स. लव लिव्ह सेन्स. प्रेम हे सेन्स वगैरे सोडून देतं. इट कॅन सी ओनली लव अँड धोज वी सेन्स ऑब्जेक्ट्स बी. आणि कुणी ऑब्जेक्शन घेतलं दॅट अल्सो डिसअलाउड बाय लव. डील थाऊ विथ पॉवर्स ऑफ थॉट. आणि रिझन कशावर चालतं, रिझन रन्स ऑन द पॉवर्स ऑफ थॉट. मग हे योग्य का, ते अयोग्य, हे सुसंगत का, ते असंगत, अशा विविध प्रकारच्या कुतर्कावर रिझन चालतं. पण लव रन्स ओनली ऑन अ हार्ट. इट हॅज नो एनी रिझन, अनरिझन, नो थॉट. म्हणून तो म्हणतो लिव्ह लव टू विल. म्हणून हे रिझन तू प्रेमाला त्याच्या जागेवर सोडून दे, त्याच्या हालवर सोडून दे. बट थाऊ वुडस्ट नीड फाईट बोथ लव अँड सेन्स. द ॲस्ट्रॉफेल सेज टू रिझनला सांगतो की तुला लव अँड सेन्स याच्यामध्ये फाईट करावी लागेल. फाईट म्हणजे फाईट नाही, डिबेट करावी लागेल. व्हॉट इज द सुप्रीम विथ स्वॉर्ड ऑफ इट. तू एका बाजूला चातुर्य दाखवशील, गिविंग बाउंड्स ऑफ डिस्प्रेस टिल डाऊन राईट ब्लोज डेड फॉईल थाय कनिंग फेस. पण वी आर सो ट्रू इन लव. युअर कनिंग, तुझे दुष्ट असे काही कुतर्क असतील ना, ब्लोज तडाखे असतील ना, फॉईल अपयशी ठरतील, फेल ठरतील, विल नॉट वर्क ऑन अस. Because if anybody is in love and if other person tries to console him or her, the disadvantage of love, but they are not in a mood to listen anything. They only see love, love and love. For soon as they stake with Stella's race. In the last 3 lines the poet says, तू भरपूर कुतर्क मांडत असला reason, but if you see one Stella, if you see once in the eyes of Stella, you will also fall in love with her and then you will know how useless you are.
फॉर सून ॲट द स्टेक विथ हिज स्टेला रेज म्हणजे तिच्या नजरेमध्ये, इफ यू सी स्टेला बाय युअर सेल्फ रिझन थाऊ निडेस तुझ्या लक्षात येईल अँड ऑफडेस्ट स्टेट टू प्रूव्ह, तुलासुद्धा वाटेल की आय एम रॉंग अँड लव इज सुप्रीम, सी इज राईट. हाऊ ब्युटिफुल सी इज. वन सीज अ स्टेला वन कॅन फॉल इन लव विथ हर बाय रिझन गुड. आणि तुला पण असं वाटेल की आय एम रॉंग. नो रिझन to hate love, no reason to discard love, no reason to criticize love, no reason to underestimate love. आणि मग तुला वाटेल yes there is a reason to love. For a real love it needs a reason. Reason itself get flopped, reason itself get defeated, because for a love we need a reason. प्रेम करण्यासाठी जे तर्क लागतो, कारण लागतो, ते तुझ्या लक्षात येईल. त्यामुळे तुझा स्वतःचा अहंकार ढासळून जाईल, असं कवी रिझनला आवर्जून सांगत आहे. द पोएम इज ॲन आर्ग्युमेंट, डिबेट, कंपॅरिझन बिटवीन रिझन अँड लव, हू इज सुप्रीम अँड हू इज सुपिरियर. अँड ॲट द एंड पोएट सेज दॅट रिझन, इफ यू सी माय स्टेला वन्स देन यू विल ऑल्सो रिअलाइज दॅट यस आय एम रॉंग अँड ॲस्ट्रोफेल इज राईट. He is in love and love is supreme, reason is not supreme. So dear friend, this is the poem, a very short poem, very good poem. I think that you might have understand it in detail. We have completed line by line so many appreciation and discussion in offline classes. Through offline classes, now it's a little attempt to complete the online classes because some of the students are missing the classes due to some unavoidable reasons. त्यांच्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. त्या तुम्ही नियमितपणे माझ्या SM अकॅडमी यूट्यूब चॅनलवर हे सगळे लेक्चर्स डिटेल्सपणे पाहू शकतात. तुम्हाला सगळ्या नोट्स, MCQ लेक्चर्स वगैरे ऑफलाईन तर सुरूच आहे, ऑनलाईन पण अपलोड करण्यात येतील. थँक्यू फॉर वॉचिंग मी ऑन SM अकॅडमी. थँक्यू व्हेरी मच.